स्वामी नाम ज्याच्या मुखी तो सदैव सुखी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे 31 डिसेंबर 2025 आणि परवापासूनच इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होते आहे. काही जण म्हणतील की इंग्रजी नवीन वर्ष आम्ही मानत नाही. आमचं तर नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं, म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते. हे जरी खरं असलं तरीही सगळेच व्यवहार, आर्थिक व्यवहार हे 2026 नुसारच होणार आहेत. आणि आपण तारीख लिहिताना सुद्धा 2026 असंच लिहिणार आहे, नाही की 2025 असं आपण लिहिणार आहे. त्यामुळं नाही म्हटलं तरी आपल्याला मान्य करावंच लागेल की आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत आणि नवीन वर्षात सगळं काही चांगलं आणि मंगलमय घडावं यासाठी आपल्याला उद्या 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 12 वाजता 2025ची सांगता आणि 2026ची सुरुवात चांगली व्हावी. 2025मध्ये ज्या काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या असतील, आपल्याला काहीतरी हवं असेल ते मिळालेलं नसेल, मनाविरुद्ध काही गोष्टी घडलेल्या असतील, काही वाईट व्यक्तीही आपल्या आयुष्यात आलेल्या असतील, या सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असतील तरी काहीतरी एक तरी गोष्ट आपल्या आयुष्यात चांगली घडलेलीच असेल तर तिचं स्मरण करा आणि स्वामींना सांगा की स्वामी, मागच्या वर्षात तुम्ही जे काही दिलं ते खूप दिलं, पण येणाऱ्या नवीन वर्षात जी माझी स्वप्न आहेत, कुणाचं घर बांधायचं असेल, कुणाचं लग्न जुळवून घ्यायचं असेल, तर कोणाला चांगली नोकरी हवी असेल, ज्या काही तुमची स्वप्न आहेत तर ती या 2026 वर्षात पूर्ण होऊ द्यात. आणि किती मोठं भाग्याची गोष्ट आहे बघा, की नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारची होते. म्हणजे गुरुवार हा स्वामींचा दिवस. स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या नावाने जर तुम्ही या वर्षाची सुरुवात केली तर या नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. बऱ्याच ठिकाणी 31 डिसेंबर हा पार्टी करून साजरा केला जातो. तरी 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आणि फटाके उडवायचे, चिकन मटन जे काही नॉनव्हेज असेल तर त्या नॉनव्हेजची पार्टी करायची, ड्रिंक घ्यायचे, मद्यपान करायचं, धूम्रपान करायचं, अशा गोष्टी करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. पण हे कितपत योग्य आहे हे तुम्ही मला सांगा. नवीन वर्षात आपल्याला जुनं आणि जे घाण आहे, जे चुकीचं आहे तर ते पाठीमागं सरकून आपल्याला सगळं नवीन आणि चांगलं आपल्या आयुष्यामध्ये आणायचं आहे. तर आपल्याला याची सुरुवात कशी करायला हवी, तर तुम्ही संध्याकाळी 12 वाजता मी सांगते म्हणून पार्टी, दंगा मस्ती या गोष्टी उद्या अजिबात करू नका. तर उद्या संध्याकाळी 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता जुन्या वर्षाचं जे काही वाईट आहे तर ते पाठीमागं सोडून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करा. फक्त 2 नावं घ्या, श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त, अशी चांगली नावं ज्या देवाला तुम्ही मानता, मग ते स्वामी असू देत, दत्तगुरू असू देत, साईबाबा असू देत, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवांचं नाव घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात कुठलीही कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला जे हवं ते मिळेल. आणि गुरुवार हा पहिला दिवस येतोय की ज्या दिवशी नवीन वर्ष चालू होते आणि तो आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आहे. तर या दिवशी आपल्याला काही आवर्जून सेवा करायच्या आहेत. तर त्या संध्याकाळी 12 वाजता नाही तुम्हाला जमलं तर सकाळी केल्या तरी चालतील. सकाळी स्वच्छ आंघोळ करायची, आपली नेहमीप्रमाणे देवपूजा करून घ्यायची, स्वामींचं स्वामीस्तवन म्हणायचं, 11 माळी जप करायचा, त्याच्यानंतर एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ, एवढंही तुम्ही केलं आणि नवीन वर्षाची सुरुवात केली तरी तुमच्या सगळ्या इच्छा, सगळ्या मनोकामना स्वामी पूर्ण करतील. कारण आपलं काम आहे सेवा करणं, मेवा देणं हे स्वामी महाराजांचं काम आहे. त्यामुळं तुम्ही सेवा करा. स्वामी महाराज आपोआप तुम्हाला तुमच्या पदरात तुमच्या वाटेचं सुख हे नक्की देतील. नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती, ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होऊन हे नवीन येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात धन, धान्य, सुख, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर या सगळ्या गोष्टी घेऊन येईल. मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.